नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो। सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार कापसाचा बाजारभाव? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय, निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार कापसाचा बाजारभाव? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार कापसाचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार कापसाचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी निवडणुकांचा आणि कापसाच्या बाजारभावाचा आपापसामध्ये काय सहसंबंध आहे आणि खरंच निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये काय वाढणार कापसाचा बाजारभाव? या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, कापसाचा बाजारभाव हा पूर्ण हंगामामध्ये आपल्याला या ठिकाणी 6500 ते 7500 च्या दरम्यान दिसला। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी 7200 ते 7800 च्या दरम्यान दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 78 ते 83 सेंट्सच्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा आपल्याला इथून पुढे 3-4 आठवड्यात सुधारताना दिसणार आहे। आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी वाढली की इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे देशात सुद्धा कापसाचा भाव वाढणार आहे। पण निवडणुका संपल्यानंतर देशात कापसाचा भाव वाढू शकतो असा समज आहे। मग हा समज खरा की खोटा? मग खरंच निवडणुका संपल्यावर कापसाचा भाव वाढणार का? या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, कापसाच्या भावाचा आणि निवडणुकाचा तेवढ्या प्रमाणात संबंध नाही, कारण हे इसेन्शियल कमोडिटीमध्ये कॉटन येत नाही। आणि त्यामुळे मित्रांनो काय की बाबा चला सरकारच्या काय पॉलिसीज असतील वगैरे असेल, यामुळे भाव वाढेल घटेल असं नाही। 100-200 ची तेजी निवडणुका संपल्यानंतर येण्याची शक्यता सोडली तर कापसाच्या भावात निवडणुका संपल्यानंतर प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। फार तर कापसाचा बाजारभाव निवडणुका संपल्यानंतर 8000, 8100, 200 ला गवसणी घालू शकतो, पण याच्यावर कापसाचा भाव निवडणुका संपल्यानंतर जाणार नाही। म्हणून निवडणुका संपल्यानंतर कापसाचा भाव वाढणार काय या प्रश्नाचं उत्तर आहे वाढण्याची शक्यता अत्यल्प आहे। 100-200-300 तेजी सोडली त्यापेक्षा जास्त तेजी येण्याची शक्यता इथे दिसत नाही। विक्रीचा विचार करत असाल तर माझं स्पष्ट मत आहे की जास्त वेळ वाट न पाहता 8000च्या भावावर कापसाचा भाव मिळाला तर 50% कापूस विक्री करा। बाकी 50% कापूस हा 25-25% 2 टप्पे करून आर्थिक गरजेनुसार त्यानंतर 100-200-300 तेजी येईल तिथं विका, ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी फायदा। तर मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र।
आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.